तर नमस्कार मित्रांनो, एका नव्या व्हिडिओमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, मी सध्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आलेला आहे महामहिम राज्यपाल केसरी मैदान वगैरेकरिता. तर मैदानाचे आयोजक सर्जेराव भाऊ पाटील यांचे सहकारी बंधू आपल्या सोबत आहेत. तर यांच्याकडून मैदानाबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. नमस्कार दादा. नमस्कार. सर्वप्रथम आमच्या संपूर्ण प्रेक्षक वर्गांना आपली ओळख कळवा दादा. मी सोमनाथ नवले, उपसरपंच करोडी. तर दादा, कशा असणार आहे मैदानाचे आयोजन? मैदानाचे आयोजन मोठ्या प्रमाणात म्हणजे झालेलं आहे. मैदान हे महामहिम राज्यपाल हरिभाऊ नाना बागडे यांच्या वाढदिवसानिमित्त हे मैदान आहे. आणि मैदानाचं म्हणजे मोठ्या प्रमाणात चांगलं नियोजन झालेलं आहे. म्हणजे सर्वात मोठं म्हणजे हिंदकेसरी मैदान, त्याच्यापेक्षाही म्हणजे चांगल्या प्रकारे मागच्या मैदानापेक्षाही चांगल्या प्रकारे अजून आपण त्याच्यामध्ये सुधारणा केली. आणि मथुरची एंट्री झालेली आहे, हो ना? मथुरची काल 3 वाजता एंट्री झालेली आहे मथुरची संभाजीनगर मध्ये. आणि राहुल भाईची सुद्धा उपस्थिती असणार. राहुल भाईची उपस्थिती आज संध्याकाळी येतील किंवा उद्या म्हणजे आज संध्याकाळीच होतोय पर्यंत ती येऊन जातील इथं. हो. आणि लॉट वगैरे कधी पडणार होता? लॉट आता एक 5 वाजेपर्यंत लॉट चालू होऊन जातील. 5 वाजेच्या नंतर? 5 वाजेचा. हा, तरी सर्व जनतेला आवाहन करण्यात येतं की लवकरात लवकर आपली टोकन फाडून घेण्यात यावी, कारण 5च्या नंतर टोकन बंद करून टाकण्यात येणार. आणि लाईव्ह जे असणार लॉट, ते कुठल्या चॅनलला असणार दादा? लाईव्ह आता भरपूर आपल्याकडे युट्यूबवर भरपूर आलेली आहे. तर नाव तर नाही सांगत, पण बैलगाडा इश्यू हे ते भरपूर युट्यूबरच्या माध्यमातून बी लाईव्ह चालणार ते. आणि मला वाटते रील स्टार कॉम्पिटिशन सुद्धा आयोजित करण्यात आले. रील स्टार कॉम्पिटिशन आयोजित केलेली आहे आणि चांगल्या प्रकारे त्याचाही रिस्पॉन्स भेटत आहे. चांगल्या प्रकारे मुलं रील स्टार येते, त्यांना चांगली एक संधी भेटलेली आहे. त्याच्यामुळे त्यांचं पण म्हणजे मी आता मैदानावरतूनच आलो ना, चांगल्या प्रकारे त्याची बी शूटिंग तिथे चालू आहे. आणि उद्या मैदान किती वाजताला तरी चालू होणार? उद्या मैदान सकाळी ठीक बरोबर 7 वाजेता पहिली झेंडी पडणार. 7ला म्हणजे 7ला झेंडी पडणार पहिली. आणि आतापर्यंत किती पावत्या कटलेल्या आहेत दादा? आतापर्यंत जवळपास 500 पावत्यापर्यंत आकडे गेलेला आहे. आणि अंदाजे किती पर्यंत पोहोचणार? अंदाजे एक 800 पावत्यापर्यंत जाईल का? हा, 800 850 पर्यंत जातील पावत्या. आता आपल्या महाराष्ट्रच्या किंग म्हणजे मथुर, त्याची एंट्री झालेली आहे, तर त्याबद्दल काय सांगाल दादा? मथुरवरती जे असलेलं लोकांचं जे प्रेम आहे, मथुरची संभाजीनगर मध्ये पहिल्या वेळेस एंट्री म्हणजे झालेली आहे. तर आता काल 3 वाजेपासून बघितलं, मोठ्या प्रमाणामध्ये प्रेक्षक वर्ग मथुरला भेटण्यासाठी म्हणजे आतुर झालेला होता. आणि जसं मथुरची इथे एंट्री झाली तशी प्रेक्षक वर्गाची गर्दी चालू झालेली. आणि रातभर म्हणा किंवा दिवसभर आता म्हणजे परेशान म्हणजे लोकांनी म्हणजे त्यालाही परेशान करून टाकलेलं आहे. आणि म्हणजे खूप लांबून येते. मला तरी एक प्रेक्षकांना सांगणं आहे की बाबा तुम्ही उद्या सकाळी म्हणजे डायरेक्ट मैदानावरती या बघण्यासाठी. म्हणजे तुम्ही रात्री जवळपास रात्री 12-2 वाजता पोर आलेली इथं बघण्यासाठी. तर तुम्ही एवढी धावपळ न करता तुम्ही उद्या सकाळी या आणि डायरेक्ट मैदानावरती जा. आता जसा मथुर आणि लखनची गाडी पडणार, हो, तर गाडी कशी या प्रकारे पडणार? हे बघा, आता प्रेक्षक वर्गाचं खूप दिवसापासून चालू होतं मथुर आणि लखन एकत्रित पाळण्यात यावे. आणि आमचे बंधू सर्जेराव पाटील चव्हाण राहुल भाईशी बोलले. त्यांनी त्यांच्या विनंतीस मान देऊन मथुरची एंट्री संभाजीनगर मध्ये केली. आणि मथुरची गाडी बघण्यासाठी म्हणजे लाखोनी गर्दी असेल उद्या तिथं. उद्याला हो, लाखोनी गर्दी तिथं आपल्याला पाहायला भेटेल. आणि जे गाडीचे धुरकरी ते कोण असणार? एक त्यांचेच धुरकरी म्हणून आलेले सोबत राहुल भाईचे आणि आपले एक किशोर भाऊ कदम, हे दोघातून कोणी ही गाडीवर बसणार. आता राहुल भाईंनी आपल्या मराठवाड्याच्या किंवा विदर्भाच्या लोकांना शब्दावर मान दिला आणि ते उपस्थित होतात, तर त्यांच्याबद्दल काय सांगतात? राहुल भाई एक दिलदार माणूस, दिलदार राजा माणूस. त्यांनी म्हणजे गोरगरीब म्हणजे आजपर्यंत कोणीही राहुल भाईला बोलले आणि राहुल भाईंनी त्याला म्हणजे नंदी दिलं नाही असं कधी झालेलंच नाही. म्हणून तर दिलदार माणूस, दिलदार राजा माणूस, त्या माणसाबद्दल किती बोलावं तेवढं कमीच. आता सर्जेराव भाऊने एवढे आयोजन केले, तर त्यांच्याबद्दल काय सांगणार? सर्जेराव भाऊंचं आयोजन म्हणजे सर्जेराव भाऊ हमेशा गोरगरीब जनतेच्या पाठीमागे उभं राहिलेले. आता मैदान कुठेतरी कमी झालेले होते. सर्जेराव भाऊंनी म्हणजे मनाचा मोठेपणा दाखवून चांगल्या प्रकारे इकडे मैदान भरण्याची सुरुवात केली. आणि आता ही त्या पाठीमागच्या मैदानाच्या वेळेस पाऊस पडला होता, तर त्यावेळेस मैदान काही कारण म्हणजे पावसामुळं अर्ध्यामध्ये थांबलं होतं. तर त्यावेळेस ते बोलले होते की पुढच्या वेळेस मी म्हणजे फी कमी करून मैदान भरवत. त्यांनी त्याच्या शब्दाला जागले. म्हणजे तोही एक दिलदार माणूस, दिलदार राजा माणूस आहे. आणि मला वाटतं दादा आणखी एक आदत दिवसाचे मैदान सुद्धा पडणार. हो, पडणार आहे ते पण. काही तारीख वगैरे निश्चित? त्याची तारीख अजून निश्चित नाही केलेली, ते सांगतील भाऊ. आता भाऊ सांगतील ते. हो का?
तर आता प्रेक्षक वर्गांना काय सांगाल दादा? प्रेक्षक वर्गांना हेच आव्हान असेल की उद्या सर्वांनी त्या ठिकाणी यावं, मथुर आणि लखनची गाडीचं अंतर मोजण्यासाठी. अंतर हा, कारण त्या गाडीचं म्हणजे भरपूर दिवसापासून योग आज जुळून आलेली आहे. हम्म. सर्व प्रेक्षक वर्गाने यावं शिस्तीत, म्हणजे कोणालाही कुठं असा त्रास होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी आणि आयोजकांनाही सहकार्य करावं प्रेक्षक वर्गाने. आणि याच्या आधी गाडी सुद्धा पळाली होती हो ना हो, मथुरची? पळाली होती ना मनोज दादा घोरपडे, त्यावेळेस पळाली होती. आता उद्या किती तरी प्रेक्षक वर्गाची संख्या असणार तुमच्या अंदाजे? दादा मिनिमम 2 लाखाच्या वरती प्रेक्षक वर्ग जाणार. 2 लाखाच्या हो. वरती. तर चला, धन्यवाद दादा, एवढी माहिती दिली. आता जास्त बोलणं पण काही गरजेचं नाही, योग्य नाही. म्हणून चला, धन्यवाद. ओके.